सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे या सृष्टीमध्ये अवतरून ज्या अनंत लीळा करतात त्या लीळांचं चिंतन करत आहोत. आणि या लीळांचं चिंतन करत असतानाच परमेश्वराने या लीळांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली समज आहे, ज्ञान आहे, बोध आहे, ते आपल्या जीवनामध्ये उतरून अर्थात आज्ञाप्रती पालन करून परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत परमेश्वराला प्राप्त करत आहोत. आणि परमेश्वराच्या सन्निधानात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत त्या सन्निधानातलं जे दास्य आहे ते आपल्याला प्राप्तीला घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून सन्निधानात जाणं गरजेचं आहे. आणि सन्निधानात जाणं म्हणजेच परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करणं. सन्निधानात जाणं म्हणजेच परमेश्वराबरोबरच परमेश्वराला सांगितलेला जो आध्यात्मिक प्रवास आहे तो करत करत त्यातून समज घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि परमेश्वराच्या प्रसन्नतेला पात्र होणं. अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने अनंत लीळा केल्या. आणि या अनंत लीळा करत असताना अनंत भक्ताची अयोग्यता नासून योग्यता करून ज्ञानाला प्रेमाला पात्र केलेलं आहे. परमेश्वर आता वेरूळला आहे आणि वेरूळला आश्चर्यजनक अशा बऱ्याच लीळा परमेश्वर आपल्याला दाखवतात, सांगतात. अप्रत्यक्षरित्या ह्या जीवनामध्ये आपण निर्भयतेकडं आपला हा प्रवास कसा आपण केला पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराने सांगितलेलं म्हणितलं आपण करून कसं परमेश्वराला प्राप्त केलं पाहिजे हे आपल्याला सांगताय. एके दिवशी बाईसा म्हणाल्या देवाला की बाबा, हल्ली बाबांचे कोणी भक्तजन येत नाही, मला कंटाळा आला आहे म्हटले. कारण देव आणि बाईसा एकट्याच आहे, कोणी येतं आहे जातं आहे अशा पद्धतीनं बाईसा म्हणतात. बरेच दिवस झाले कोणी आलं नाही, आम्हालाही कंटाळा आलेला आहे. आणि देवसुद्धा या जीवाला, या समाजव्यवस्थेला, जीवदेहाच्या व्यवस्थेला मान देण्यासाठी देव म्हणतात आम्हालाही कंटाळा वाटत आहे म्हटले. पण भक्तजन येतील बाई, तुम्ही काय करा म्हणले, पाणी भात साचवा म्हणजे बरेचसे लोक येतील आणि त्यांना ते लागेल. आणि बाईसांनासुद्धा उत्सुकता वाटली, थोडंसं उत्साह वाटला. आणि बाईसांना हो का बाबा. मग बाईसांनी मडके धुवून जे पाणी भात करण्याची जी प्रक्रिया आहे ती केली आणि बराचसा पाणी भात साचवला. एकदा असंच देवाचा दुपारचा पूजाअवसर झालेला असतो, आरोगणा झालेली असते, पौढ होऊन उपोढ झाला आणि शयनासनीच बसून देव बसलेले होते. त्याच वेळेस दादोस आणि काही बळेग्रामची जे प्रतिष्ठित मंडळी होती ही काही कारणास्तव काही कामानिमित्त राजधानीला अर्थात देवगिरीला आलेली होती. आणि त्यांना तिथं कळालं का देव वेरूळला आहे. आणि हे कळाल्यानंतर राज्य करीत असल्यामुळं हे समजल्यानंतर, हे ऐकल्यानंतर ती वार्ता दादोसांपर्यंत पोचली. आणि दादोसांनी लगेच निर्णय घेतला की गोसावींच्या दर्शनाला आपण जावं लागेल. म्हणून सगळेच वेरूळला सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आलेले आहे. परंतु डायरेक्ट देवाकडं न येता एका देवळामध्ये त्यांनी बिऱ्हाड केलं. एका ठिकाणी थांबल्यानंतर दादोसांनी विष्णुभट, खेळभट यांच्यासोबत आणखी काही दोघांना तिघांना घेऊन देवाच्या पूजा अवसरासाठी जे लागतं, पान, फूल किंवा सुपारी जे बी आहे ते आणण्यासाठी बाजारात जातात. आणि इकडं उपाध्येबाज जे आहे त्यांना देव सांगतात, दादोस सांगतात की तुम्ही जा आणि देवाचा कोणता अवसर चालू आहे तो बघून या आणि आम्हाला सांगायला या म्हटले. आता सायंकाळ झालेली आहे, थोडासा अंधार पडलेला आहे. आणि त्याच वेळेस मग ते येतात देवाकडं. तर उपाध्येबासांना पाठवल्यानंतर देवाकडे जेव्हा येतात तेव्हा मठाचा जो दरवाजा असतो तो लावलेला असतो, थोडाफार उघडा असतो. आणि मग त्यांनी काय केलं की बोटांनी तो दरवाजा वाजवला आणि आतमध्ये कोण आहे का किंवा मग आम्हाला परवानगी द्या येण्यासाठी अशा पद्धतीनं त्यांनी आवाज केला. तर बाईसांच्या ते लक्षात आलं, बाईसांनी ते ऐकलं. आणि बाईसां देवाला काय होतात, बाबा दार कोण उघडायला लावत आहे म्हटले, कोण येईल अशा वेळेस, कोण वाजवत आहे. तर त्यानंतर आता देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व माहीतच आहे. उपाध्येबासांनी आवाज दिलेला असतो आणि त्या आवाजाच्या अनुषंगाने देव म्हणतात, बाई बहुतेक चांगोसोबत बटीक आला होता ना, तर तोच तर नाही, त्याच्यासारखाच आवाज वाटत आहे.
तर ह्या चांगदेव भटाबरोबरच हा उपाध्यबास पण आलेले होते आणि त्यांच्यासारखाच हे कमी वयाचे मुलगा आहे आणि बहुतेक तेच आले असावेत असं देव बाईसांना सांगतात आणि तुम्ही दरवाजा उघडा असं म्हणतात. बाईसांना बाबा हा यावेळेस कोण येईल, एवढी संध्याकाळ झालेली आहे, रात्रीची वेळ आहे, दिवस माळवलेला आहे आणि अशा वेळेस कोण येईल. तरी बाईसा शंका व्यक्त करतात, पण देव काय म्हणतात, जाऊन तर बघा, बघितल्यानंतर कळेल ना कोण आलं आहे की नाही आहे. आणि मग त्या पद्धतीनं बाईसा गेल्या, दार उघडलं तर समोरच उपाध्यबास आलेले असतात. बाईसा म्हणले, अरे ये काय बटिका, म्हटले ये तू कधी आलास म्हटले. उपाध्यबास म्हणाले, बाई आत्ताच आलो. अशा पद्धतीनं त्यांनी आत प्रवेश केलेला आहे. आता उपाध्यबासांनी बाईसांना नमस्कार केला. बाईसा सर्वज्ञांकडं हरकत आल्या आणि सर्वजण म्हणले, बाई कोण. बाईसा म्हणाल्या, बाबा बाबा म्हणले तोच बटीक आहे म्हणे, तेच आलेले आहे. तर मग उपाध्यबास देवाच्या समोर बसलेले आहे आणि अचानक त्यांच्या मनात येतं की अंधार पडलेला आहे, देवाची श्रीमूर्त मला बघायची आहे, मी न्याहाळून श्रीमूर्त बघण्याची इच्छा ठेवून आलेलो आहे. जर बाईसांनी थोडासा दिवा जर मोठा केला किंवा उजेड जर झाला तर मला देवाचं जे श्रीमूर्ती आहे ती व्यवस्थित पाहता येईल. अशा पद्धतीनं त्यांनी मनोमन मानसिकता निर्माण केली. मनोमन मनात त्यांच्या मनामध्ये ही विचार आल्याबरोबर श्रीमूर्तीपासून अचानक पूर्ण प्रकाश पडला आणि श्रीमूर्त पूर्णपणे क्लिअर दिसायला लागली आणि मग ते उठले, देवाच्या श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, दंडोत घातला आणि मग ते देवाकडं पाहतच राहिले. अशा पद्धतीने उपाध्यबास देवाकडं पाहत असताना देवाने त्यांच्या मनातलं जाणलेलं होतं आणि म्हणून स्वतः प्रकाशमान होऊन आपली श्रीमूर्त आहे त्यांना ती दाखवते. तर ते म्हणतात, बटिका आम्हाला काय दिव्याने पाहावं, एखाद्याने उजेड करावा आणि मग त्या प्रकाशात आम्हाला पाहावं, असे आम्ही आहोत का. आम्ही तर ईश्वर, अन्य प्रकाश थोडी आहे, आम्ही स्वयंप्रकाश. अर्थात परमेश्वर स्वयंप्रकाशित. याचा अर्थ काय की परमेश्वराकडून परमेश्वर जाणवल्या जातो, समजल्या जातो, कळाल्या जातो किंवा दिसल्या जातो. कोणीतरी आपल्याला सांगेल, कोणतं तरी शास्त्र सांगेल, त्या शास्त्राच्या माध्यमातून कोणीतरी सांगेल, त्याच्या मार्गदर्शनाच्या सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला देव कळेल, समजेल असं शक्य नाही. देवाकडूनच देव जाणवल्या जातो, देवाकडून देव कळावल्या जातो, देवाकडूनच देव दिसल्या जातो, समजल्या जातो. या अर्थाने देव म्हणतात आम्ही स्वयंप्रकाश आहे. आम्हाला कशाच्याही माध्यमातून, कशाच्याही साधनातून ना बघितल्या जात, ना जाणवल्या जात, ना समजल्या जात. आणि म्हणून खूप मोठं तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला इथं सांगितलं आहे. परमेश्वर म्हणतात आम्ही स्वयंप्रकाश आहे. म्हणजे जोपर्यंत परमेश्वर स्वतः जीवाला सांगत नाही, दाखवत नाही की आम्ही परमेश्वर आहोत, तोपर्यंत जीवालाही कळू शकत नाही. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच किंगा. म्हणून कितीतरी साहित्यिक लोक आहे की जे लीळाचरित्राचा, सूत्रपाठाचा अभ्यास करतात, अनेक PhD लोक करतात. पुणा युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात जास्त PhD आपल्या मानव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानावरती, वाङ्मयावरती चालू आहे. परंतु त्यांना परमेश्वर हा स्वामी श्री चक्रधर आहे, कलियुगाचे परमेश्वर अवतार आहे, हे मात्र प्रकाशत नाही कधीच. एक संत म्हणून, एक क्रांतिकारक, एक विचारधाराच्या अनुषंगाने ते किंवा एक पंथाच्या चौकटीत बसून ते स्वामींकडे बघत असतात. जोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही, अर्थात स्वयंप्रकाश निर्माण करत नाही त्या जीवाच्या डोक्यामध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये, तोपर्यंत परमेश्वर कळत नाही. अशा अर्थाने परमेश्वरांत आम्ही स्वयंप्रकाशक आहे. आणि देव काय अन्नप्रकाशी, तो स्वयंप्रकाशकच असतो म्हटले. तो काय कोणी समजल्याने जाणल्या जात नाही, कोणी दाखवल्याने दिसल्या जात नाही आणि कोणी सांगितल्याने कळत नाही म्हटले. अशा पद्धतीनं तत्त्वज्ञान उपाध्यबासांना देवाने सांगितलं आणि मग देवाने त्यांना सांगितलं, कुशल, तुमचे कुटुंब परिवार व्यवस्थित आहे का. हे देवाची आपण बघितलं पाहिजे, समज घेतली पाहिजे. आपण कधी कोणाला एकामेकाला भेटल्यानंतर तुमची तब्येत बरी आहे का, तुमचे घरचे बरे आहे का, निकेनी बरी आहे का, आईवडील असतील तर आईवडील बरे आहे का, असं जर विचारलं तर त्याला आपोआपच आपलेपणा वाटतो, बरं वाटतं. परंतु आपण कधीही त्या आपलेपणाने कधी कोणाला विचारत नाही. आणि जरी विचारलं तर इकॉनॉमिक, अर्थात आर्थिक दृष्टिकोनातून, एक स्वार्थाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे किंवा स्वार्थाच्या दृष्टिकोनातूनच आपण बघत असतो. आणि ही एक प्रवृत्ती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक नैसर्गिक जे नातं आहे धर्माचं, परमेश्वराच्या परिवारातलं, ते परिवारातलं नातं जोपासण्यासाठी परमेश्वर कोणतेही भक्त आले तर तुमचे घरचे निकेनी असती,
हे बोलल्याबरोबर त्याला शांत वाटतं, बरं वाटतं. तसं आपणसुद्धा एकामेकाला भेटल्यानंतर आज आपण खोटं म्हणू, परंतु भविष्यात ते नैसर्गिकरित्या त्या स्वभावता नाही, नैसर्गिकरित्या आपण ते प्रेम दाखवण्याचा जर हे केलं तर आपोआप तो बी एक आचार आहे. पण कधी एकामेकाला भेटल्यानंतर आपण क्षमकुशल विचारलं पाहिजे, गावातील प्रतिष्ठित मंडळी कशी आहे, सगळी ठीक आहे का? असं देवाला सर्व माहिती आहे कशासाठी आले, यांच्याबरोबर कोण कोण आहे. परंतु देवाची श्रीमूर्त बघितल्यानंतर, तो प्रकाश बघितल्यानंतर हे मात्र उपाध्येबास देवाकडेच पाहत राहिले. मी कशासाठी आलो आहे, काय निरोप घेऊन आलो आहे, हे सर्व विसरून गेले. आणि देवच मग अप्रत्यक्षरित्या त्यांना आठवण करून देतात की तुम्ही कशासाठी आले आणि तुमच्याबरोबर कोण कोण आहे. अशा पद्धतीनं देव त्यांना विचारतात. ते देवाकडेच पाहत राहतात. आणि मग देव त्यांना विचारतात की बटिका, तुम्ही एकटेच आले का आणखी कोणी आहेत, कोण कोण आले आहेत, असं देव विचारल्यानंतर मग ते थोडेसे जरा भानावर येतात आणि देवाला सांगायला लागतात की जी दादोस आहे, नागदेव भट आहे. नागदेव भट अर्थात नागदेव आचार्य नाही, हे दुसरे रांके लक्ष्मणर भट आहे, विष्णू भट आहे, अबदेव भट आहे. असे बरेच नावं घेऊन त्यांनी सांगतात की कोण कोण लोक आहे, नाथोबा आहे, खेवेट आहे, असे बरेच लोकांचे नावं सांगतात. आणि आमच्याबरोबर आलेले आहे आणि त्या दादोसांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे का, तुम्ही कोणत्या तुमचा अवसर चालू आहे, कशा पद्धतीने आहे, आम्ही आत्ता यावं का सकाळी यावं, असा निरोप घेऊन आलेलो आहोत. आणि मग देव म्हणतात बटिका, आमच्यापासून तुम्हाला काही गोमटे स्थिती झाली, त्याचं काही कार्य वर्ततं का? कारण अगोदरही उपाध्यवासांची भेट झालेली आहे, त्यांना देवानी स्थिती दिली होती. आणि त्या पद्धतीने देव विचारतात का तुम्हाला आम्ही जी स्थिती दिली होती ती स्थितीचं कार्य अजूनही वर्ततं का? तुमच्यावर काही परिणाम झाला आहे का? तुम्हाला काही आवड निर्माण झाली का? आणि मग ते म्हणतात होय जी वर्ततं. मग कसं वर्ततं म्हणले, काय त्याचा काय परिणाम नेमका? आणि मग ते म्हणतात आम्हाला पहाटे सकाळी जाग येते, अर्धा प्रहर एकटेच बसायला आवडतं, शांततेने गोसाव्यांना आठवायला आवडतं, एकटे बसून आम्ही मग देवाला आठवत असतो, देवाकडून मिळालेले जे सुख आहे ते अनुभवत असतो, अर्थात त्याचं आठवण काढत असतो. अशा पद्धतीने ते देवाला सांगतात. आपणसुद्धा आपल्याला जेव्हा देव आवडायला लागतो तेव्हा आपल्याला एकांतात बसावं असं वाटतं, एक मनात कुठंतरी देवाचं चिंतन, देवाचं मनन करावं असं वाटतं. आणि जर गलबल्यात गर्दीत आपल्याला आवडत असेल आणि गर्दीमध्ये जाण्याची इच्छा असेल, एकांत आवडत नसेल, तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला आवडत नाही आणि त्या अवस्थेला आपण पोहोचलो नाही. तोची व्हावा, तोची भेटावा ही जाणीव, हा बोध जर आपल्याला निर्माण झाला तर आपल्याला एकटं एकटं बसावं असं वाटतं. एकटं एकटं देवाचं स्मरण, चिंतन, शास्त्र चिंतन, मनन किंवा सत्संग ऐकणं हे आपल्याला आपोआपच आवडतं. आणि हेच एक सुख आहे, ते सुख अनुभवाला आपल्याला आलं पाहिजे. परंतु तो एकांतात आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला ते सुख उपभोगता येत नाही. आणि एकांत म्हणजे काय? एकाचा अंत. आणि अंत कोणाचा होऊ शकतो? जीवाचा. अर्थात आपण आपला अंत जर केला, आपण आपल्याला विसरलो, आपल्या अस्तित्वाला आपण विसरलो, तर त्या परमेश्वराला आपल्याला आठवता येईल, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये तो परमेश्वर येईल. म्हणून एकाचा अंत करायला आपण शिकलो पाहिजे. आणि एकाचा अंत करणं म्हणजे एकांत. कुठंतरी आपण जाऊन बसलो म्हणजे आपण एकांत झालो असं होत नाही. आपण जर बसलो आहे ना, आपल्या मनामध्ये अनेक मनमाळकं आहे, तर तो एकांत होत नाही. जर यदाकदाचित आपण आपल्याला विसरलेलं असेल, आपण आपला अंत केलेला असेल, तर आपण किती गलबल्यात असो, किती गर्दीत असो, समाजात असो, कुठे असलो तरी परमेश्वराचं मनन चिंतन आपल्या हृदयामध्ये सतत राहतं. आणि ते लक्ष आपलं मात्र परमेश्वराच्या त्या चिंतनावरती, स्मरणावरती, असते मूर्तीवरतीच असतं. बाकी आपण शारीरिक दृष्टिकोनातून काम करत असतो, इकडे येत असतो, तिकडे जात असतो, बोलत असतो, परंतु आपलं मन जे आहे, आपली जी बुद्धी आहे, ती परमेश्वराच्या विशिष्ट ठिकाणी वेचलेली असते, वेधलेली असते. आणि ही सवय आपण लावली पाहिजे, तरच आपण निरंतर स्मरण करू शकतो. आणि असं जर असेल तरच आपण परमेश्वराच्या सन्निधानात राहू शकतो. म्हणून जी श्रीकृष्ण म्हणून आठवतं. आणि काय म्हणून आठवतं? देवाने विचारलं त्यांना, तुम्ही काय आठवता आम्हाला, काय म्हणून आठवता? आणि मग ते म्हणतात श्रीकृष्ण म्हणून आम्ही आठवतो म्हटले. कारण तो त्यांच्यासाठी एक अनुभव निर्माण झालेला आहे. आणि देवाने अप्रत्यक्षरित्या त्यांना आम्ही कोण आहोत हे सांगितल्यानंतर त्यांच्यासुद्धा ते लक्षात आलेलं आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती आहेत तेच आमचे गोसावी आहेत, आणि जे गोसावी तेच स्वामी श्री चक्रधर आहे, श्रीकृष्ण महाराज आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. तर देव म्हणतात ते कशावरून? तुम्हाला कसं काय कळालं का आम्ही श्रीकृष्ण महाराज आहे म्हटले. त्याने जी गोसावींनी भोगनारायणाच्या देवळात जेव्हा आसन झालं होतं, तर कास्त हरिदेव भट जे आले होते, तर त्या पंडितांना गोपाळ मंत्राचे भेद तुम्ही विचारले होते. आणि गोपाळ मंत्राचे भेद त्यांनी सांगितले 101 आहे, पण तुम्ही सांगितले 1001 आहे. आणि त्यातला एक भेद असा आहे का जो श्रीकृष्ण महाराज आणि रुक्मिणी माताच जाणते.
याचा अर्थ आमच्या लक्षात आलं की ते श्रीकृष्ण महाराज हे तुम्हीच आहे आणि तुम्ही तो गोपाळ मंत्राचा भेद जाणता. ज्या अर्थी तुम्ही सांगताय की गोपाळ मंत्राचा एक भेद आहे, तो फक्त श्रीकृष्ण महाराजांनी रुक्मिणीच माता जाणतात, त्या अर्थी आम्ही ते दाराआडून ऐकल्यामुळं आम्हाला ते लक्षात आलं, जाणवलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती निरूपण जे केलेलं आहे ते रुक्मिणी मातेनी ऐकलं आणि त्यांना ते समजलं. त्यांना जे समजलं ते तुम्हाला माहीत आहे, याचा अर्थ तुम्ही श्रीकृष्ण महाराज आहे. हे बुद्धीचा विचार करणे, चिंतन करणे. म्हणून मी सांगत राहतो, धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा, चिंतन करणाऱ्याचा आहे. किंवा फक्त आलं आहे गेलं आहे याचा धर्मच नाही आहे आणि त्याला धर्माचा अधिकार पण नाही. कोणत्याही गोष्टीचा विचार करणं, काय सांगितलं आहे देवानी, काय म्हटलं आहे देवानी, काय दाखवलं आहे देवानी, देवानी काय विचारलं आहे एखाद्या भक्ताला प्रश्न, त्या भक्ताच्या प्रश्नातून त्या भक्तानी काय उत्तर दिले, देवानी त्याला काय समज दिलेली, याचा विचार जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला समज निर्माण होईल. आणि तो समज आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या चिंतनामध्ये, मनामध्ये जर आपण उतरावला तरच ते अंतर्गाम्य, परमेश्वराला अंतर्गाम्य करून स्मरण चिंतन करून त्यावरती चालणं ही धार्मिकता आहे आणि हेच सन्निधान आहे आणि परमेश्वराला हेच अपेक्षित आहे. आपण बाह्य अंगाने धार्मिकता खूप करतो, विधीच्या अधीन होऊन आपण विधीचा दास होऊन धार्मिकता खूप करतो, पण परमेश्वराला काय अपेक्षित आहे हे जर आपण समजलं तर लक्षात येईल. आणि म्हणून ह्या उपाध्यायबासांनी जो विचार केलेला आहे तशा पद्धतीचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी तो विचार केला, त्यांनी तो तर्क केला आणि त्या तर्काच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज हे जाणलेलं आहे आणि अशा पद्धतीनं देवाला त्यांनी उत्तर दिलं. सर्वांनी यावरून तुम्ही असं समजता का म्हटले की श्रीकृष्ण हेच आम्ही आहोत आणि आम्ही श्रीकृष्ण आहेत. तर म्हटले मग तुम्ही जे समजता ते बरोबर आहे म्हटले. देवाने अप्रत्यक्षरित्या स्वतः आम्ही श्रीकृष्ण आहोत आणि आम्ही परमेश्वर अवतार आहोत या कलियुगाचा, हे अप्रत्यक्षरित्या यांच्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती होय, जे होय ते होय म्हटले, जे आहे ते आहे म्हटले. आम्ही ते आहे श्रीकृष्ण महाराज, श्रीकृष्ण स्वामी श्री चक्रधर आहे, ते आहे म्हटले. अशा पद्धतीने देवाने त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग त्यांना तो प्रत्यय आलेला आहे आणि तो प्रत्यय जो आलेला आहे, तो प्रत्यय तुम्हाला जो आला आहे, जो बोध तुम्हाला आला आहे, जो समज तुम्हाला आली, तो मात्र तुम्ही कधी घालू नका म्हटले. देवाने अप्रत्यक्षरित्या आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला जो बोध झाला आहे, परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, तो आपल्यातून कधी गेला नाही पाहिजे. त्या बोधाची वृद्धी वाढ झाली पाहिजे, ती बोधशक्तीमध्ये परावर्तित झालं पाहिजे. त्या बोधशक्तीचं कार्य वरतून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास आपण केला पाहिजे. तो न घालवता तो कसा वाढवता येईल याचा विचार करून, चिंतन करून आपण आपल्या हृदयामध्ये आचाराचा जर विचार केला तर ती दृढता वाढते आणि तो बोध आपला टिकत राहतो. शेवटपर्यंत बोध आपला टिकला पाहिजे, आपलं अनुसरण शेवटास गेलं पाहिजे, आपला धर्म शेवटास गेला पाहिजे, याचं चिंतन मनन करून तो आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण सतत शास्त्राच्या मननात, चिंतनात, स्थानवंदनात, साधुसंतांच्या भेटीत आपला जो काळ आपण घालवत असलो तर नक्कीच परमेश्वराच्या या सन्निधानात किंवा परमेश्वराच्या धर्मात आपण टिकून आपला बोध वाढेल. अशा पद्धतीनं देव म्हणतात हे तुमचं रहस्य आहे, ते कधीही तुम्ही जाऊ देऊ नका. आणि मग देव म्हणतात, भटिका काय म्हणत आहे ऐकलं का म्हटले. आणि मग बाई सांगले, हो बाबा, देवाचा भाग्याचा येतो म्हणूनच असे म्हणत आहे म्हटले. आणि मग पुन्हा सर्वांनी विचारले, महात्मा तुमच्या गावी आहे का म्हटले. महात्मा अर्थात दादोस हे तुमच्या गावीच आहे का, तुम्ही त्यांच्यावर काय आहे ते काय सांगताय. अप्रत्यक्षरित्या आता देव दादोसांची जी बुद्धी आहे, दादोसांवरती यांची जी बुद्धी आहे ती काढत आहे. कारण जोपर्यंत त्यांच्यावरची जीवावरची बुद्धी निघत नाही तोपर्यंत जीवाची परमेश्वरावरती बुद्धी येत नाही. जीवाची जोपर्यंत देवतेवरची बुद्धी निघत नाही तोपर्यंत ह्या जीवाची परमेश्वरावरती बुद्धी येत नाही. आणि ही समज परमेश्वर त्यांना आता देतात. तर शास्त्र शिक्षण चालते का म्हटले, काय करता तुम्ही. आपणही एकामेकाला भेटल्यानंतर देव म्हणतात एकमेका भेटल्याचा पाडू जाय. नुसतं भेटल्यानंतरसुद्धा देव भेटू शकतो. हे किती मोठं आपलं परमेश्वराने सांगितलेलं तत्त्व आपल्याला माहिती आहे. परंतु भेटल्यानंतर करायचं काय, शास्त्रचर्चा करायची. तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय समजतं आम्हाला सांगा, किंवा आपण त्यांना काही विचारून त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. देवसुद्धा त्यांना सांगतात की तुम्ही भेटता ते तुमच्याकडं आहे, मग शास्त्रचर्चा चालते का, काय करता काय तुम्ही तिथे जाता का. ते म्हणतात हो जी, महात्मा चांगला माणूस आहे म्हटले. आणि मग ते म्हणले जी सर्वज्ञ महात्म्यावर ते आमच्यावर कशी श्रद्धा आहे, देव विचारतात त्यांना. तर आता महात्म्यावरती श्रद्धा आहे तुमची आणि आमच्यावरती पण श्रद्धा आहे,
तर मग ती काय प्रतीती आहे तुमची, कशी प्रतीती आहे? आणि ते जी म्हटले ती सारखीच आहे. जसं आचार्यांना ह्याच प्रश्नातून देवाने भानावर आणलं आणि त्यांना बोध दिला, तोच प्रश्न उपाध्यायवासांनाही देवाने विचारलेला आहे आणि त्यांनी तेच उत्तर दिलेलं आहे. म्हणले सारखीच आहे. आणि मग बाई भट्टिका काय म्हणत आहे, बाईसांना मध्यस्थी करायला लावतात. कारण यांच्यात जे अडथळे आहे, या अडथळे दूर करण्यासाठी कोणाला तरी माध्यम करावं लागेल, मध्यस्थी करावं लागेल. आणि जे बाईसा म्हणू शकतात, सांगू शकतात, बोलू शकतात, ते देव बोलू शकत नाही. देव कधीही जीवाचं हित पाहतात, हितच आहे. तसं बाईसाही यांचा अहित पाहत नाही, परंतु जीवाकडून जे होतं ते परमेश्वर करू शकत नाही. जे परमेश्वराकडून होतं ते जीवाकडून होऊ शकत नाही. कारण आता बाईसा काय करताय यावरून आपल्या लक्षात येईल. देव म्हणतात बाईसांना की बघा बटीक काय म्हणतोय. आणि परत त्यांच्या ते लक्षात न आल्यामुळे ते म्हणतात बाई तो दैवाचा भाग्याचा आहे. बाईसा काय म्हणतात, तो दैवाचा भाग्याचा आहे. आणि मग देव म्हणतात अहो तसं नाही आहे, आम्ही असं म्हणतोय, तो असा म्हणतोय. असं म्हटल्याबरोबर बाईसा चिडल्या, रागावल्या. कारण बाईसा या प्रेमी भक्त आहे आणि देवाबरोबर कोणाची बराबरी करणं हे बाईसांना कधीच आवडू शकत नाही. आता अर्थात आपल्याला बी आवडणार नाही, परंतु बाईसांसारखं आपणही करू शकत नाही कोणाला शिव्या देणं, कोणाला बोलणं. कारण एखादी व्यक्ती जर अन्य देवतेचा भक्त आहे आणि तो म्हटला स्वामी श्रीचक्र तर काय नाही, हे काय सारखेच आहे, मग आपण त्यांना शिव्या थोडी देऊ शकतो. त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवून, एक मर्यादा ठेवून आपल्याला त्यांना समजावता आलं तर समजवणे, अन्यथा गप्प बसणे हे कधी चांगलं. परंतु बाईसा गप्प बसू शकत नाही, बाईसा सन्निधानात आहे. आणि ते देव म्हणतात अहो हे असे म्हणतात महात्मे आणि आमच्यावरती सारखीच प्रतीती आहे, म्हणजे आरती श्रद्धा आहे. आणि मग देव बाईसा रागावतात. मर म्हणजे तिरडी घागरा बांधायला जाय म्हणजे अशी शिवी देतात त्यांच्या स्टाईलमध्ये, त्यांच्या पद्धतीनं ते चिडतात. म्हटले रडून रडून ते जे दादोस आहे आचार्य पण मागताय देवाकडं, आणि देवाची त्याची कुठं बराबरी आहे. आणि मग असं झाल्यानंतर तेही भानावर येतात आणि मग देव सांगतात बाईसांना का बाई बस झालं. उगी असं म्हटले जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही आणि स्वतःहून त्याला कधी लक्षात येत नाही, त्याला सांगावं लागतं. आणि मग देव म्हणतात बटिका महात्मा आमचाच आहे, तो चांगला आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु तो एक जीव आहे म्हटले. त्याची आणि आमची बराबरी तुम्ही करताय हे चुकीचं आहे. तो एक जीव आहे, ऐसे जाणी जे म्हटले, तो एक जीव आहे, एक मार्गदर्शक आहे, एक गुरु आहे असं म्हणून समजू शकता तुम्ही. परंतु गुरुच्या ठिकाणी परमेश्वरत्व, जीवाच्या ठिकाणी परमेश्वरत्व, चांगली व्यक्ती आहे म्हणून तो परमेश्वरच आहे, देवच आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. आपणही कधीतरी एखादी चांगली व्यक्ती म्हणणार अरे तुम्ही देवच भेटले, देवासारखेच भेटले असं म्हणतो आपण, परंतु ते चुकीचं आहे असं म्हटलं नाही पाहिजे. तर चांगले आहात तुम्ही, महात्मे आहात, तुम्ही आमचे हितक्ष आहात, आमचे शुभचिंतक आहात असे म्हणून त्यांची स्तुती केली तर कधी चांगलं. परंतु देवाबरोबर बराबरी होईल किंवा स्वामी श्री चक्रधरच आम्हाला भेटले तुमच्या भेटीमध्ये असं म्हणणं हे चुकीचं आहे. आपण असं म्हणू नये. आणि मग उपाध्यवासांना ते लक्षात आलं आणि ते म्हणतात जे आम्ही दादोसांना विचारले म्हटले, परंतु त्यांनी असं कधी सांगितलं नाही. म्हटले काय विचारलं? देव म्हणतात काय विचारलं? तर देव तो कोण म्हटले. देव तो कोण आहे? तर दादोस म्हणतात इंद्रा देव आहे, चंद्रदेव आहे, सूर्यदेव आहे, ब्रह्मदेव आहे, असे वेगवेगळ्या देवांचे नावं घेतले म्हटले. आणि मग देव म्हणतात सर्वज्ञ श्रीप्रभुबाबांना हे कोण आहेत असं विचारलं. नारायण देव, वेगवेगळे देव सांगितल्यानंतर मग मी त्यांना म्हणालो म्हणे, हा जो उपाध्यवास म्हणतात, मी त्यांना म्हणालो की सर्वज्ञ कोण आहे, श्रीप्रभुबाबा कोण आहे. तर मग ते सांगतात गोसावी देव आहेत, श्रीप्रभुबाबा देव आहेत म्हटले. म्हणजे तुम्हाला देव म्हणतात आणि इतरांना देव म्हणतात, तुम्ही देव आहात असं ते मान्य करतात म्हटले. आणि मग देव म्हणतात हां गा देव काय अनेक असते, देव तो एकच की, देव काय अनेक आहे का? आता तो म्हणतो हाय देव, तोय देव, तोय देव, असे हजारो देवचं नावं तो सांगताय, तर देव काय अनेक आहे का? देव तो एकच म्हटले. त्याच्यामुळे ते देव नाही आहे, त्या देवता आहे, ते एक सामर्थ्य आहे असं अप्रत्यक्षरित्या उपाध्यवासांना देवाला बोध द्यायचा आहे. आणि त्या पद्धतीनं तुमच्यासारखे महात्म्यासारखे अनेक जीव आहेत म्हटले. तशाच देवतासुद्धा अनेक आहेत, परंतु परमेश्वर मात्र एकच आहे. आणि तीर्थ, देवता, जीव हे सारे अमोचक आहे. परमेश्वर मात्र, परमेश्वराचं ब्रह्मविद्याशास्त्र, परमेश्वराचं तत्त्वज्ञान हे मात्र मोचक आहे असं निरूपण करून परमेश्वराने त्यांना ईश्वर प्रतितीचा प्रत्यय आणून दिला, अर्थात बोध दिला. म्हणजे स्वतःहून जीवाला कधी हे ज्ञान होऊ शकत नाही, समजू शकत नाही,
म्हणून आपणही कधीतरी कोणाला जर समजावलं आणि त्या परमेश्वरातून त्यांचं काही कनेक्शन असेल, काही ऋणानुबंध संबंध असतील, त्यांनी कळत न कळत एखादी अहेतुक क्रिया केलेली असेल आणि सत्य जाणण्याची जर त्यांच्या मनामध्ये तळमळ असेल, तर परमेश्वराकडूनच त्याचा उमट आणि बोध होत असतो. मी सांगत असतो की MECBवरून जर लाईट असेल तर बटन दाबण्याला अर्थ आहे. बटन दाबलं तर लाईट लागेल. जर MECBवरूनच लाईट नाही, किती बटणं दाबले, किती वायरी जोडल्या, तर काही उपयोग होईल का? काही उपयोग होणार नाही. पण परमेश्वराचं त्या जीवाचं काही जर ऋणानुबंध संबंध असेल आणि त्याची जर परमेश्वराची कृपा जर त्याच्यावर असेल तरच आपल्या सांगण्याला अर्थ आहे. आपण फक्त सांगण्याची इच्छा, वासना, मार्गदर्शनाची इच्छा ठेवावी आणि परमेश्वराकडे आपणही त्याविषयी, त्या जीवाविषयी जर प्रार्थना केली की देवा याला बोध द्यावा, तरच देव त्याला बोध देऊ शकतात. त्याच्यामुळं आपण क्रेडिट घेण्याचं काहीच कारण नाही आहे. परमेश्वर बोधदाता आहे आणि जीव घेणारा आहे, परमेश्वर देणारा आहे. शब्दाचं जी उकल आहे, शब्दाचं बोधदाता परमेश्वर आणि अक्षरदाता जीव. तर अक्षराच्या माध्यमातून आपण परमेश्वर कोण आहे, हे तत्त्वज्ञान काय आहे सांगू शकतो, परंतु त्याचा जो उमट आहे, त्याची जी जाणीव आहे, त्याचा जो बोध आहे, मात्र त्यांनी केलेल्या क्रियेवर, त्यांनी त्याच्या निर्माण संस्कारातून त्यांनी जी बी कळत न कळत एखादी अहेतुक क्रिया घडलेली असेल त्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. आणि म्हणून परमेश्वर देणारा आहे. आपण आपली प्रवृत्ती, आपली वासना, आपली ड्युटी, आपलं कर्तव्य धर्माच्या प्रती धर्मसेवा म्हणून करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. कोणी आलं त्या पद्धतीनं त्याच्या श्रद्धेला हात न घालता, त्याची अवस्था, त्याची व्यवस्था, त्याचं पाठीमागचं सर्व बॅकग्राऊंड आणि त्याची बुद्धी, असं सर्व याचा विचार करून, चिंतन करून, एक सेन्स आणि एक मर्यादा ठेवून जर आपण त्याच्याशी शास्त्रचर्चा जर केली तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला त्याला बोध देण्यासाठी निमित्त करू शकतात. आणि हे सर्वात मोठं कार्य परमेश्वराचं प्रेम मिळवण्याचं आहे. महादाईसा देवाला एकदा असंच विचारतात की भक्ताच्या ठिकाणी काही सामर्थ्य असतं का? म्हणले असतं. म्हटले आवर धर्मापासून काडी पर धर्मी लावी. महादाईसानं एकदमच क्षुल्लक वाटलं. म्हणले एवढंच? तर देव म्हणतात हे काही साने, हे काही सोपं नाही. म्हटले बाई हे काही कमी नाही आहे. आवर धर्मापासून काढणं परधर्मी लावणं, आणि ते लावण्याचं कामही परमेश्वरच करत असतात. परंतु त्याच्यासाठी आपण तळमळ, इच्छा, वासना ठेवली पाहिजे. आणि जे आपल्याकडं आहे, जी सामुग्री म्हणजे बुद्धीच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून किंवा व्यावहारिक दृष्टीच्या माध्यमातून, यातून आपण या जीवांना सांगण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगतो, आपला व्यवहार त्या जीवाच्या प्रती कसा आहे, आपलं त्या जीवाच्या प्रती राहणं, वागणं, बोलणं कसं आहे, त्यावरती त्याच्यावरती प्रभाव पडत असतो. आणि तो प्रभाव पडल्यानंतर आपण सांगितलं तरच त्याचा कळत असतं, लक्षात येत असतं. अन्यथा आपण खूप मोठ्या तत्त्वज्ञानाच्या त्याला गोष्टी सांगायच्या, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय, हे सर्व सांगायचं, नैतिकता सांगायच्या, आणि आपला व्यवहार मात्र त्याच्याबरोबर जर चुकीचा असेल, अयोग्य असेल, तर त्याच्या डोक्यात ते कधीच घुसू शकत नाही. म्हणून आपला जर व्यवहार जर व्यवस्थित असेल, आपलं राहणं, मानणं, बोलणं, उठणं, बसणं त्याच्याबरोबर जर व्यवस्थित असेल, तर त्याच्यावरती नक्कीच प्रभाव पडतो आणि आपण सांगितलेलं, म्हणितलं त्याला कळू शकतं. आणि तेव्हाच परमेश्वर आपल्याला त्याच्या बोधासाठी निमित्त करू शकतात. आणि हे आपल्याला जर निमित्त परमेश्वराने केलं तर नक्कीच परमेश्वराचा प्रेमाला आपण पात्र होऊ शकतो. आणि कळत न कळत आपण हा आपला मुक्तीचा दरवाजा उघडत असतो. म्हणून परमेश्वराने जो दिलेली समज आहे, परमेश्वराने दिलेली जी ज्ञान आहे, बोध आहे, तो आपण आपल्यासाठी कसा वापरायचा आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी, आध्यात्मिक प्रवासासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कसा वापरायचा, हे जर आपण समजलो आणि लक्षात घेऊन त्याचं कार्य आपण करत राहिलो, सेवा म्हणून करत राहिलो, निरपेक्ष भावनेनी, अदृष्ट भावनेनी, तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.